राम राम मंडळी. कुस्ती हा महाराष्ट्राच्या मातीतला केवळ एक खेळ नाही, तर तो आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या अभिमानाचा जिवंत वारसा आहे. मंडळी, गावोगावी उभा राहिलेल्या तालमी, पहाटेपासूनचा सुरू होणारा कठोर सराव, वस्तादांचं मार्गदर्शन आणि पैलवानांची जिद्द, या सगळ्यांमुळे कुस्ती आजपर्यंत टिकून आहे. पण बदलत्या काळात एक प्रश्न वारंवार पुढे येतो: कुस्तीवर एका संस्थेचा अधिकार असायला पाहिजे का? म्हणजे हा प्रश्न वरवर सोपा वाटतो, पण प्रत्यक्षात तो खोल आणि गुंतागुंतीचा असा आहे. एका बाजूला असा विचार मांडला जातो की एकाच संघटनेकडे कुस्तीची संपूर्ण जबाबदारी असेल, तर व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध असंच राहत असतं. नियम एकसारखे राहतात, स्पर्धांची रचना ठरलेली असते आणि खेळाडूंना कोणत्या मार्गाने पुढे जायचं हे स्पष्ट दिसत असतं. उदाहरणार्थ, जर राज्यस्तरीय किंवा मोठ्या स्पर्धांसाठी एकच अधिकृत संघटना असेल, तर त्या स्पर्धेचं महत्व आणि प्रतिष्ठा कायम राहते. खेळाडूंनाही अमुक अमुक स्पर्धा जिंकली की आपली ओळख वाढेल असा स्पष्ट उद्देश मिळतो. निवड प्रक्रिया, पंचांची नेमणूक, स्पर्धांचे वेळापत्रक, हे सगळं एकाच छताखाली असल्यानं निर्णय जलद घेतले जातात असंही अनेकांचं म्हणणं येतं. पण या सगळ्याच्या उलट दुसरी बाजू ही तितकीच महत्वाची आहे आणि ती दुर्लक्षित करून चालणारच नाही. मंडळी, एकाच संस्थेकडे पूर्ण अधिकार गेला तर मक्तेदारी निर्माण होण्याची शक्यता वाढते, घराणेशाही वाढते. जेव्हा सगळी सत्ता एका ठिकाणी केंद्रित होते, तेव्हा निर्णय प्रक्रिया काही मोजक्या लोकांच्याच हातात जाते. अशा वेळी पारदर्शकता कमी होण्याची शक्यता अधिक असते. हा निर्णय का घेतला? या खेळाडूला संधी का दिली नाही? पंचांचा निर्णय योग्य होता का? असे प्रश्न निर्माण होतात आणि जर या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत, तर खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये देखील असंतोष वाढत असतो. मंडळी, कुस्तीमध्ये आपण अनेक वेळा पाहिलंय की पंचांचा निर्णय काही प्रमाणात वादग्रस्त ठरत असतात. अशा वेळी जर सर्व काही एका संस्थेच्या हातात असेल, तर त्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करणं कठीण होतं. खेळाडूंना न्याय मिळतोय का नाही हा प्रश्न निर्माण होतो. काही वेळा खेळाडूंना असं वाटतं की त्यांच्यावर अन्याय झाला, पण त्यांचं ऐकून घेणारं कुणी नाही. ही भावना वाढली तर ती खेळासाठी अधिक प्रमाणात घातकाचीच ठरत असते, कारण शेवटी खेळ जिवंत राहतो तो खेळाडूंमुळेच. मंडळी, गेल्या काही वर्षात अनेक नवीन संघटना आणि अनेक नवीन स्पर्धा उभ्या राहिल्या. ही गोष्ट आपल्याला स्पष्टपणे दिसते. यामागे फक्त एक कारण नसतं, पण त्यात असंतोष, नवीन संधीची गरज आणि बदलाची इच्छा हे घटक असतात. काही लोकांना विद्यमान व्यवस्थेत म्हणजे चालू संघटनेमध्ये मर्यादा जाणवतात. काहींना आपल्याला योग्य संधी मिळत नाही असं वाटत असतं, तर काही जण नवीन पद्धतीने कुस्ती पुढे नेण्याचा प्रयत्न करण्याचा विचार करत असतात. त्यामुळे पर्याय निर्माण होत असतात. या पर्यायांमुळे स्पर्धा वाढतात, खेळाडूंना जास्त संधी मिळते आणि प्रेक्षकांनाही वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा बघायला मिळत असतात, अनुभवायला मिळत असतात. अनेक संस्था असण्याचा एक मोठा फायदा म्हणजे स्पर्धात्मकता वाढत असते. जेव्हा एकापेक्षा अधिक संस्था काम करत असतात, तेव्हा प्रत्येक संस्था स्वतःला चांगलं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असते. आपणच कसं योग्य पद्धतीने कुस्ती चालवतोय यासाठी व्यवस्थापन सुधारत असतात, नवीन कल्पना येतात आणि खेळाचा दर्जा उंचावतो. खेळाडूंनाही एकाच ठिकाणी अडकून राहावं लागत नाही. त्यांना वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपली क्षमता दाखवण्याची संधी मिळत असते. पण मंडळी, याच गोष्टीचा दुसरा परिणामही त्यामध्ये दिसून येतो. जर प्रत्येक संस्था वेगवेगळे नियम करू लागली तर गोंधळ निर्माण होतो. एखाद्या स्पर्धेत एक नियम तर दुसऱ्या स्पर्धेत वेगळा नियम. अशा परिस्थितीत खेळाडूंना अडचणी नक्कीच येत असतात. कोणती स्पर्धा अधिकृत आहे, कोणती अधिकृत नाही, कोणत्या विजयानं खऱ्या अर्थानं मान्यता मिळणार आहे, हे सगळं अस्पष्ट होतं. प्रेक्षकांनाही गोंधळ होतो आणि खेळाची एकसंध ओळख कमी होऊ शकते. म्हणूनच इथं एकच संस्था आणि अनेक संस्था यांच्यातील संघर्ष दिसून येतो. एकीकडे शिस्त आहे, स्पष्टता आहे, तर दुसरीकडे स्वातंत्र्य आहे आणि संधी सुद्धा आहे. दोन्हींचे फायदे आणि दोन्हींचे तोटेही तितकेच आहेत. त्यामुळे यावर सरळ हो किंवा नाही असं उत्तर देणं योग्यच ठरणारच नाही. यावर उपाय काय असू शकतो? तर अनेक तज्ज्ञ आणि जाणकार लोक असं म्हणतात की मधला मार्ग सर्वात योग्य आहे. तो म्हणजे एक केंद्रीय संस्था म्हणजे राष्ट्रीय संघटना असावी, जी नियम आणि मार्गदर्शक तत्व ठरवू शकेल, पण त्याच वेळी इतर संघटनांनाही
काम करण्याची मोकळीक असायला हवी. म्हणजेच कोणत्याही एका संघटनेकडे पूर्ण मक्तेदारी नसायला पाहिजे, पण पूर्णपणे गोंधळाची परिस्थिती सुद्धा निर्माण व्हायला नको. मंडळी, यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता. कोणताही निर्णय घेताना तो स्पष्टपणे मांडला गेला पाहिजे. खेळाडूंना न्याय मिळाला पाहिजे. निवड प्रक्रिया, पंचांचे निर्णय, शिस्तभंगाची कारवाई या सगळ्यात स्पष्टता आणि निष्पक्षता असायलाच पाहिजे. मंडळी, जर खेळाडूंना विश्वास वाटला की माझ्यावर न्याय होतोय तर ते कोणत्याही व्यवस्थेत आनंदाने खेळणारच. तितकंच महत्वाचं म्हणजे खेळाडूंचा आवाज ऐकला गेला पाहिजे. अनेक वेळा निर्णय वरच्या पातळीवर घेतले जातात. संघटनेचे काही पदाधिकारी बसतात आणि निर्णय घेतात, पण ज्यांच्यावर त्याचा परिणाम होतो त्या खेळाडूंना विचारलंच जात नाही. ही पद्धत बदलण्याची गरज आहे. मंडळी, खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक आणि प्रेक्षक या सगळ्यांचा सहभाग असेल तरच कुस्तीचा खऱ्या अर्थानं विकास होणार आहे. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, कुस्ती ही कोणत्याही एका संस्थेची मालकी नाही, कुणाची प्रॉपर्टी नाही. ती त्या मातीची आहे जिथं पैलवान घाम गाळत असतो. ती त्या वस्तादाची आहे जो त्या पैलवानाला घडवत असतो, आणि ते प्रेक्षकांचे आहे जे पैलवानाला उचलून धरतात. संस्था या फक्त व्यवस्थापनासाठी, नियोजनासाठी असतात. खेळ त्या संस्थेपेक्षा कितीतरी पटीनं मोठा आहे. आज गरज आहे ती वाद घालण्याची नाही, तर योग्य दिशा ठरवण्याची गरज आहे. अधिकार कोणाचा यापेक्षा न्याय कसा मिळेल, संधी सगळ्यांना कशी मिळेल आणि कुस्तीचा दर्जा कशा पद्धतीने वाढणार आहे हे प्रश्न अधिक महत्वाचे आहेत. जर या प्रश्नांची योग्य उत्तर आपण शोधली तर कुस्तीचं भविष्य नक्कीच उज्ज्वल राहणार आहे. शेवटी आता आपल्यासारख्या सर्वसामान्य कुस्ती प्रेक्षकांसाठी एक महत्वाचा प्रश्न आहे, कुस्तीवर एका संस्थेचा अधिकार असावा का, की अनेक संस्था मिळून हा खेळ पुढे न्यायला पाहिजे? तुमचं मत नक्कीच महत्वाचं आहे, ते तुम्ही सांगितलंच पाहिजे, बोललं पाहिजे. धन्यवाद.